मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एक नवीन योजना आणली आहे, ज्यामुळे वाढत्या वयाचा भार आता आर्थिकदृष्ट्या थोडासा हलका होणार आहे। महाराष्ट्र विधानसभेत 15 जुलै 2025 रोजी एक महत्त्वाचं विधेयक सादर झालं। या विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याबाबत विधेयक 2025। या अंतर्गत राज्यातील 65 वर्ष वय किंवा त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 7,000 रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव आहे। तर या राजपत्रातील या गॅझेटमधली एक्झॅक्ट वर्डिंग काय आहे ती आता आपण बघू। इतरत्र काहीही असले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा उपलब्ध करून देईल। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन। ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा। ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये 15,000 अनुदान। ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन। तर राजपत्रामध्ये या सर्व सुविधा मेन्शन करण्यात आल्या आहेत। त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली सुविधा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मानधन म्हणून दरमहा 7,000 रुपये। आता यासाठी कोण पात्र आहे? पात्रता अगदी स्पष्ट करण्यात आलेली आहे। ज्यांचं वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे असे ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील। ज्या वेळेला या योजनेची सुरुवात होईल त्यावेळी अजून काही महत्त्वाच्या पात्रता आवश्यक असतील, जसे महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे असेल, कारण ही योजना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल। आणि काही महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे मागितली जातील, जसे बँकेचे डिटेल्स, तुमचे ओळखपत्र, वयाचा पुरावा, तुमचा रहिवासी पत्त्याचा पुरावा इत्यादी। जसे आपण बघितले की हे विधेयक फक्त 7,000 रुपये दर महिना यावर येऊन थांबत नाही, यासोबत आणखी महत्त्वाच्या सुविधा सुद्धा दिल्या जाणार आहेत। जसे ज्येष्ठ नागरिकांना सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयामध्ये 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार करता येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयांपर्यंतचे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। असे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा सांभाळ त्यांचे कुटुंब करत नसेल तर त्यांच्या राहण्याची जेवणाची सगळी सोय सरकारतर्फे करण्यात येणार आहे, जिथे त्यांना गरजेच्या सगळ्या सुविधा पुरवल्या जातील। आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुद्धा दिला जाणार आहे। आता ही योजना राज्यामध्ये आणण्याचे कारण काय? आपल्या राज्यामध्ये वृद्धांची, ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु त्यातील अनेकांना आधार नाही, औषधं उपचार नाहीत, औषधं विकत घेण्यासाठीचे पैसे नाहीत आणि कुटुंबातही कोणी सांभाळ करत नाही। म्हणूनच केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेसोबत राज्य सरकारने हा स्वतंत्र कायदा आणला आहे। परंतु केंद्र शासनाच्या योजनांमध्ये काही मर्यादा असल्यामुळे राज्यस्तरावर अधिक मजबूत योजना देणे हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे। आता यासाठी अर्ज करावा लागेल का? करावा लागला तर तो कसा करता येईल, त्याची प्रक्रिया काय असेल? तर मित्रांनो, अर्जाची प्रक्रिया आता जास्त करून ऑनलाईनच असणार आहे। तशी ऑफलाईन सुविधा सुद्धा पुरवली जाऊ शकते। अजून त्याबाबत क्लिअर अशी माहिती आलेली नाही, ही एक प्राथमिक माहिती आहे। अर्ज जर ऑनलाईन करायचा झाला तर तो तुम्हाला घर बसल्या करता येईल, ऑफलाईन करायचा झाला तर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी करता येऊ शकतो। नंतर अर्जांची छाननी करून योग्य आणि पात्र ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हे सगळे लाभ दिले जातील। मित्रांनो, वाढत्या वयामध्ये थोडंसं आर्थिक बळ मिळालं तर मनाला आधार मिळतो। ही योजना आपल्यासाठीच आहे, आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे। त्यामुळे योजना सुरू होताच याचा नक्की लाभ घ्या। योजनेसाठी लागणारा अर्ज जर ऑनलाईन पद्धतीने असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा केला जाऊ शकतो याची देखील माहिती उपलब्ध होताच आपल्या चॅनलवर दाखवली जाईल। त्यासंबंधीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल। त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे तो व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। या माहितीची खात्री करायची असेल तर या राजपत्राची डायरेक्ट लिंक मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।